या आफ्टर ऑलमोस्ट मंथ मी आता बाहेर जाणार आहो पार्सल घ्यायसाठी या ठिकाणाला सोडून. ओके, सो लेट्स चूज वन वॉच. ऑलमोस्ट 2 तास लागले आम्हाला दुसऱ्या गावी जाऊन आमचं पार्सल आणायला. ते घेऊन आलो आणि आम्ही जस्ट तसं वरती आलो आणि जस्ट रूमच्या बाहेर पार्सलला ठेवलं आणि त्याला ओपन करायला लागलो. बॉक्स ओपन केला, त्या बॉक्समध्ये परत बॉक्सवरती बॉक्स, हे पण आम्हाला माहिती नव्हतं. मग त्यामध्ये ती शीट आली, मग त्याचे वेगळे वेगळे पार्ट्स आणि त्याला आम्हाला सेटअप करायचं होतं, म्हणजेच की असेंबल करायचं होतं. ते पण माहिती नव्हतं कसं करायचं, म्हणून मग तिथे एक शीट दिली होती, गाईड दिलं होतं की ते बघून बघून करायचं. त्याच्यानंतर बाबा पण तिथेच बसून होते, मग आई पण आली नंतर थोड्या वेळाने आणि ती पण तिथेच बसली की आम्ही काय करतोय काय नाही ते बघण्यासाठी. हा मुलगा आहे तो पण आमचा ड्रायव्हर आहे. तर ठीक आहे, तर आम्ही मग सगळे बसलो करायला. हे काय, मग स्क्रू काढायचे, त्यामध्ये पण त्यांनी दिले होते इक्विपमेंट की हे यूज करून तुम्ही करू शकता. ते पण मला समजत नव्हतं की कसं करायचं, म्हणून मग मी एक एक ते पार्ट बघत होतो आणि बघत होतो परत ते पार्ट लावायचं ट्राय करत होतो. वाचायचं, ऑब्व्हियसली इंजिनियर आहोत तर करावं लागतं. मग ते फिट करायला गेलो, बट त्यामध्ये बटन होती की नाही मला तेच नाही कळेना. मग ते हेडचं जे सपोर्ट असतं ते घेतलं, त्याला ओपन केलं आणि त्याला लावण्यासाठी बघत होतो की ते कसं लावायचं वगैरे. त्यामध्ये पण मला ते समजत नव्हतं की कसं लावायचं. परत एक 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 बघत होतो, स्क्रू टाकत होतो. मग बाबा म्हटले की दोन्ही पण टाक स्क्रू आणि बरोबर कर. तर मग बाबा पण हेल्प करायला आले खाली. त्याच्यानंतर थोड्या वेळानं म्हणतात की चला मी पण थोडी हेल्प करू लागतो वगैरे. ते झालं, मग स्क्रू वगैरे टाईट केले आम्ही बरोबर प्रॉपरली. ते पण माझे फर्स्ट टाइम होतं, लाईक मी चेअर कधी बोलवली नाही अशी किंवा यूज पण नाही केली, तर आम्हाला फर्स्ट टाइम आली, तर त्यामुळे की ठीक आहे थोडी एक्साइटमेंट असतात. ते सर्व झालं. त्याच्यामध्ये पण आई आणि बाबाचे वेगळेच जोक चालायचे, मला कोणी रोस्ट करायचं तर काही. तर ते हे बघू शकता की अर्ध झालंय आमचं. मग बाबा परत ते झालं आणि त्यांनी पण हेल्प करायला लागले मग नंतर. तर वगैरे बघू शकता तुम्ही, इतकी आम्ही तयार केली चेअर. त्याच्यानंतर एक थोडं लास्ट पार्ट बाकी राहिलं होतं, ते म्हणजे की त्याचे जे राईट हँड आहे तो लावायचा बाकी राहिला होता. तर तो कसा लावायचा म्हणून ते बघितलं आणि आमची चेअर जी ऑलमोस्ट रेडी झाली होती, म्हणजेच की झालीच होती म्हणू शकता, ते सगळं झालं. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की आम्ही परत पूर्ण नट वगैरे टाईट केले आणि आमची जी रिअल चेअर आहे ती तयार झाली. आणि आई म्हणते की डायरेक्ट जा आणि रूममध्ये ठेवून दे. रूममध्ये ठेवलं, सर्व तिथे एन्जॉय करत राहिले. त्यानंतर मी तुम्हाला आता दाखवतो माझा छोटासा स्टुडिओ. तर ही बघू शकता, ही कंपनीने दिलेली ग्रीन स्क्रीन आहे, तो लाईट पण दिलाय आणि ही चेअर जी आज आली आहेत आणि कॅमेराज आहे तिथे आणि माईक पण आहेत. आणि हा माझा छोटासा स्टुडिओ ज्याच्यामध्ये मी बसून माझी डेली वर्क म्हणजेच की वर्क फ्रॉम होम माझं करतो. सो दिस इज माय व्लॉग अँड दिस इज माय डे.